खरं तर शंकराचार्य महाराजांचं स्वागतच आहे। त्यांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि मोदीनं शहाणा असेल तर तिथं पाऊल देखील ठेवायला नाही पाहिजे, कारण ही भाजपचा कार्यक्रम नाही, ही भाजपचा प्रोग्राम नाही। राम काय भाजपचे नाहीत। अरे भाजपवाल्याने तुम्हाला काय डोक्यावर तुमच्या परिणाम झालाय का काय? किती लाजा घाण ठेवल्यासारखं तुम्ही वागताय। अरे ही शंकराचार्यासारख्या माणसाकडून त्यांच्या हातून पूजा केली पाहिजे, तुमच्या हातून होणे, कारण तुमचं हात बरबटलेला आहेत, भ्रष्टाचारात बरबटले आहेत, चुकीच्या कामात बरबटले आहेत, कायद्याचा गैरवापर करून तुम्ही अनेक जणांची घरदारं उद्ध्वस्त केलीत आहे। सत्ता भोगण्याच्या नादामध्ये तुम्ही बेकायदेशीर कृत्य करून लोकांची घरं जाळण्याचे काम केले। तुम्ही पापी आहात, त्यामुळे तुमच्या हातून तर कधीच पूजा झालेली नाही पाहिजे। कृपया आहे की सर्वच महंतांनी महाराजांनी शुक्राचार्याने उठून बसलं पाहिजे। या मोदीच्या विरोधात, भाजपवाल्याच्या विरोधात यांनी आवाज उठवला पाहिजे आणि मोदीला येण्यापासून रोखलं पाहिजे। उद्या सोलापूर येथे भाजपचा जातीवादी आमदार नितेश राणे हे येतोय। खरं तर या नितेश राणेला हिंदुत्वाचा पुळका कधीपासून आला हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे। अहो ह्याच नितेश राणेंनी अनेक हिंदूंच्या नेत्यांना शिव्या घालण्याचं काम केलंय। RSNला हाफ चड्डीवाले म्हणून किती वेळा शिव्या घातल्या आणि या नितेश राणेला कधीपासून हिंदुत्वाचा पुळका आला हे हिंदुत्व जनजागृतीसाठी येतोय सोलापूरला। मला आपल्या माध्यमातून इथल्या कमिशनरला सांगायचं आहे की तात्काळ या सभेची परवानगी रद्द करा, तात्काळ नितेश राणेला सोलापूर जिल्हा बंदी घाला, कारण ही नितेश राणे म्हणजे पक्का जातीवादी माणूस आहे। उद्या येऊन ही या सोलापूर जिल्ह्यातल्या युवकांचे डोके भडकावून जातीय तेढ निर्माण करेल, जातीय दंगल घडवण्याचं काम ही माणूस करेल। त्याच्यामुळे सुव्यवस्था सोलापूर जिल्ह्यातील अबाधित ठेवण्यासाठी या नितेश राणेला तात्काळ जिल्हा बंदी करा।